झालं की काय झालं सांगतो का. सांगलीच्या कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राच्या ठिकाणी आपण आहोत. काय परिस्थिती आहे, फार वाईट परिस्थिती आहे. आज या ठिकाणी काय शोरूम पण आहेत. हे शोरूमच्या दारात सुद्धा ऐन त्यांच्या सणासुदीला सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम करून ठेवला आहे. आता हा दोष वैयक्तिक असा कुणाचा म्हणता येणार नाही. पाऊस पण पडला, पण पावसाचा पण दोष म्हणता येणार नाही, कारण साईडला असणारी माती वाहून जात नाही, पण डांबरी रोड वाहून जातो. आता ते करणाऱ्याचाच दोष म्हणावा लागेल, कारण कुठेही बघा डांबरी वाहून जातो, माती साईडची का जात नाही, म्हणजे मातीत दम आहे, डांबरात दम नाही असंच म्हणावं लागेल. ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या कोल्हापूर रोडवरती सांगलीमध्ये, ही अत्यंत बिकट आहे. ही वाहनं अत्यंत संत गतीनं जातात आणि याच ठिकाणी अपघातून अनेकांचे जीव गेलेले आहेत, अनेकांचे हातपाय मोडलेले आहेत. मी PWD सांगलीच्या विभागाला विनंती करतोय रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून की साहेब काहीतरी याचं पर्याय शोधा. हे जे बॅरिकेडिंग आणून ठेवले, हे बॅरिकेडिंग का ठेवले, कशासाठी ठेवले ते आपणालाच माहीत. या साईडला जे काय अडथळे आहेत ते काढून टाकणं गरजेचं आहे. अनावश्यक बोर्ड पण काढून टाकणं गरजेचं आहे. जो मुरुम टाकला तो मुरुम चांगल्या क्वालिटीचा टाकणं गरजेचं आहे, अन्यथा खडीचा तर थर देणं गरजेचं आहे, असं मी आपणाला विनंती करतो. आणि PWD विभाग माझी गांभीर्यानं दखल घेईल. प्रयत्न केलेला आहे आपण, पण तो प्रयत्न असफल झालेला आहे. त्यामुळे पुनश्च एकदा प्रयत्न करावा अशी मी आपणाला विनंती करतो साहेब. धन्यवाद.